हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजीचे पराठा। अगदी साधं सोपं झटपट मुलांच्या टिफिनसाठी। चला तर आज मी आता मेथी आणलेली आहे आणि आता त्याला निवडून घेऊन स्वच्छ पानं काढून घेतलेलं आहे। निवडून घेऊन धुतलेलं पण आहे। आणि आता कोथिंबीर, मिरची, मेथी, आलं लसूण हे सगळं निवडून ठेवलेलं आहे आणि मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे। चला तर आता मिक्सरमध्ये घालून घेते मी। मेथी पहिला घालून घ्यायचं, आलं लसूण, मिरच्या, जिरं, कोथिंबीर, थोडं पाणी आणि आता मिक्सर लावून घ्या। आणि लावून झालेलं आहे। आता 1-2 कप मी गहू घेतलेला आहे आणि ओवा घातलेला आहे, मीठ। आता जे मिक्सरला आपण लावलेलं आहे ते ह्याच्यात पिठात घालून घ्या। अशा प्रकारे बघा ग्रीन कलर झालेला आहे। आणि चण्याचं पीठ घालत आहे, चण्याचं पीठ म्हणजे बेसन पीठ। कोथिंबीर वरनं आता त्यांना चांगलं आता थोडं पाणी घालून एकजीव करून चांगलं मळून घ्यायचं। सॉफ्ट छानपैकी मळून घ्यायचं। हे बघा थोडं थोडं पाणी घालून, जास्त पाणी घालायचं नाही, कारण की भाजीमध्ये मिक्सर लावले पाणी सुटतंय, म्हणून जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आणि हे बघा माझं मळून झालेलं आहे अशा प्रकारे। आणि थोडं वरनं असं हाताला चिटकत असेल तर थोडं तेल घालून घ्यायचं। हे बघा आता मी तेल घालून घेते। आज मी बनवणार आहे झटपट मेथी पराठा, अगदी मुलांच्या टिफिनसाठी झटपट, जे आपण पौष्टिक पण आहे मुलांना। आणि जे मुलं भाजी वगैरे खात नसेल तर ह्या पराठ्यातच त्यांना पौष्टिक पदार्थ मिळते। तेल लावून घेतलेलं आहे आणि आता बघा हाताला माझ्या चिटकत पण नाही आहे। आणि गोळे मी करून घेत आहे। अगदी झटपट आणि खूप छान लागते। दही सोबत तर खूप छान लागते। आता एक एक गोळं करून घेते मी। मेथी पराठा कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की कळवा मला। चला तर आता मी गोळे करायला झालेलं आहे माझं। गोळे करून अशा प्रकारे बघा मेथीच्या गोळे करून झालेले आहेत माझे। आता मी लाटायला घेते। बघा पीठ पण थोडं लावलेलं आहे आणि आता लाटायला घेत आहे। आणि हलकं हलकं लाटायचं, जोरात लाटायचं नाही, कडकसुद्धा होऊ शकते। मऊ छानपैकी लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर थोडं लाटून झाल्यानंतर थोडं नंतरनं चिटकू नये म्हणून जरा पीठ लावून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे हे बघा सॉफ्ट छानपैकी लाटत आहे। छानपैकी कलर पण दिसत आहे। आता वरनं मी तीळ घालत आहे छान दिसण्यासाठी पराठा। अशा प्रकारे आता मागच्या साईडला पण लावून घ्या आणि खूप छान लागते। चला तर मग आता माझं लाटून झालेलं आहे। आता गॅसवर तवा ठेवते। चला तर आता प्लेटवर घेतो काढून आणि गॅसवर आता तवा गरम झालेला आहे। चला तर आता तापलेला आहे। आता मी घालून घेते। हे बघा छानपैकी, हे बघा पराठा अगदी टेस्टी हेल्दी नाश्ता
म्हणजे पराठा. मेथी पराठा, आलू पराठा आपण कसं करतोय तसं हे मेथी पराठा. आता छानपैकी याला चांगलं पचवून घ्या. हे बघा पचवून झालेलं आहे बघा, कशा प्रकारे असं छानपैकी पराठा झालेला आहे माझा मेथी पराठा. अगदी सॉफ्ट छान. हे बघा एका भांड्यात घेतलेलं आहे मीनं. अगदी साधं सोपं बनवलेलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा पराठा माझा कसा झालेला आहे मेथी पराठा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आता मी दही पराठा बनवलेला आहे, अगदी टेस्टी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.